फॅशन मध्ये व्यस्त आहे, आमचा तरुण आज व्यसनामध्ये व्यस्त आहे, लहान लहान पोरं दारू पित आहेत. कीर्तनाला यायची लाज वाटते, परंतु धर्म जगला माझ्या शंभू राजांनी. अरे माझ्या संभाजी राजाला ज्यावेळेस पकडल्या गेलं आणि पकडल्यानंतर त्या औरंग्याच्या सभेमध्ये आणल्या गेलं आणि सभेमध्ये आणल्यानंतर माझ्या संभाजी राजाकडे त्या औरंग्याने पाहावं. ऐका, सदा समाधान चित्ताला केव्हा प्राप्त होतं. ऐका, धर्मासाठी काय जगणं असतं. आज कीर्तनाला 2 तास बसू शकत नाही भाऊ आम्ही, आमच्या मांड्या दुखतात, आम्हाला मांड्या घालून बसता येत नाही. आज सप्त्याचं काम म्हटलं की आम्ही पाठ फिरवतोय, परंतु सांगेल तरुणांना, गावातले तरुण ऐकत असतील तर ऐका. अरे संभाजी राजाला ज्यावेळेस औरंग्याच्या समोर आणलं आणि आणल्यानंतर तो औरंग्या माझ्या शंभू राजाकडे पाहतोय आणि म्हणतोय, अरे हाच तो संभा, अरे हाच तो संभा ज्याने 9 वर्ष माझ्या दिमागामध्ये थैमान 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 घातलंय. अरे दिसतोय कसा हा संभा पाहण्यासाठी तो औरंगजेब आला आणि माझ्या संभाजी राजाला जेरबंद केलं होतं. का केलं होतं? वेळ कमी आहे, सांगतो तुम्हाला. का केलं होतं माझ्या शंभू राजाला जेरबंद? का तर आपलेच लोक आपलेच पाय ओढतात. हिंदू धर्मामध्ये शोकांतिक आहे, आपलेच लोक आपल्या धर्मातल्या लोकांचे पाय खाली ओढतायत. संभाजी राजांचा मेहुणा गणूजी शिर्के बैमान झाला, संभाजी राजे जेरबंद झाले. आज आमचे पोरं गोरक्षणाचं काम करतायत, देशाचं काम करतायत, धर्माचं काम करतायत. आपले लोक नाव ठेवतायत घरातले, त्याला काही काम नाही म्हणतात. परंतु ऐका, ज्यावेळेस संभाजी राजाला पकडल्या गेलं, ऐका काय हाल केले. आज आपण या मंडपामध्ये कीर्तन ऐकतोय, आज या मंडपामध्ये आपण ऐकतोय कीर्तन, आपण लग्नाला जाऊ शकतोय, फिरू शकतोय. कृपा जर कोणाची असेल माझ्या शंभू राजांचे रे, नाहीतर म्हणावं लागलं असतं, हुजूर हम थोडा संकीर्तन करना चाहते, परवानगी मिलेगी. आज आमच्या महिला मंडळाला येता नसता कीर्तनाला संभाजी राजे झाले नसते तर. परंतु त्या औरंग्याने संभाजी राजाला पकडलं आणि पकडल्यानंतर अरे 1 नाही 2 नाही 3 नाही, तब्बल 40 दिवस हाल केले माझ्या राजाचे. 40 दिवस हाल केले संभाजी राजाचे. पहिल्या दिवशी पकडल्यानंतर संभाजी राजांच्या अंगावरती गरम पाणी टाकलं. एखादा बटाटा सोलून काढावा, अगदी त्याचप्रमाणे माझ्या शंभू राजाच्या अंगावरलं कातडं सोलून काढलं रे. ऐका, आणि त्याच्यावरती मीठ टाकलं, मीठ सोडलं. काही यातना झाल्या असतील. अरे संभाजी राजाला शिक्षा चालू झाली का? बंद पडलेली आषाढी वारी माझ्या शंभू राजाने चालू केली होती. देवाचं देशाचं धर्माचं कार्य करत होते आणि संभाजी राजाला एक शिक्षा चालू झाली होती. संभाजी राजाला दुसरी शिक्षा होती, संभाजी राजांचे डोळे काढणं. वेळ कमी आहे. अरे संभाजी राजांचे डोळे काढण्याची शिक्षा झाली होती माझ्या राजाला. अरे तापलेले गज आणले होते रे, माझ्या राजाच्या डोळे काढायचे होते, डोळे बंद केले माझ्या राजांनी. कशासाठी? काय शिक्षा होती? फक्त धर्माचं काम केलं, धर्माचं. तो औरंगजेब माझ्या संभाजी राजाला म्हणत होता, हे संभा, सोडतोस का तुझा धर्म, येतोस का माझ्या धर्मात? आणि माझ्या शंभू राजाने म्हणावं, औरंग्या ऐक, धर्म मतलब आस्था और आस्था कभी बदली नहीं जाती औरंगजेब. हा संभा 1000 बार जगेल, अरे हा संभा 1000 बार जगेल, 1000 बार मरेल, परंतु आमचा हिंदू धर्म नाही सोडणार. म्हणून संभाजी राजाला ही शिक्षा दिली होती. आज देवाचं देशाचं कार्य करताना आम्हाला लाज वाटते. जरा विचार करा, गंध लावायची लाज वाटते. हिंदू धर्मात जन्माला आलोय आपण. आज आमच्या बहिणीला हातात बांगड्या घालायची लाज वाटते, ओढणी घ्यायची लाज वाटते, गंध लावायची लाज वाटते. ऐका, संभाजी राजाला पहिली शिक्षा होती डोळे काढायची, आणि संभाजी राजाचे डोळे काढण्यासाठी आले ते हशम, हातामध्ये गज तापलेले होते. अरे हशम संभाजी राजाकडे पाहत होते. अरे संभाजी राजांनी मिटवलेले डोळे जाणार होते डोळे. हशमांनी त्या गज संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये घातले. काय 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 यातना झाल्या असतात. अरे सर्र दिशी आवाज व्हावा, संभाजी राजांचे डोळे जळून गेले होते. अरे राहिले नव्हते रे पुढे डोळे, राहिले होत्या काळ्या कभिन्न खोपण्या. वास येत होता उग्र उग्र रक्ताचा. आणि आता तो औरंगजेब संभाजी राजाच्या समोर आला आणि म्हणतो, संभा, हे संभा, अरे सोडतोस का तुझा धर्म? आणि माझ्या शंभू राजांनी म्हणावं छातीला हात देऊन, हे औरंगजेब ऐक, अरे कापल्या जरी आमच्या नसा, उधळाला होईल भगव्या रक्ताची. अरे कापल्या जरी आमच्या नसा, उधळाला होईल भगव्या रक्ताची. आणि फाडली जरी आमची छाती, मूर्ती दिसेल फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांची. आणि त्या संभाजी राजाला दुसरी शिक्षा सांगितली, याची जीभ कलम करा. अरे तलवार घेऊन आले हशम, संभाजी राजाच्या जिभेवरती वार केला.
जीभ कापल्या गेली माय बाप्पांनो, जीभ राहिली नव्हती. अरे संभाजी राजाच्या जिवंतपणी एक 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 हात तोडत होते, एक पाय तोडत होते, एक बोट तोडत होते. संभाजी राजाच्या जिवंतपणे अंगाचं मांस काढलं होतं. संभाजी राजाच्या अंगावरलं मांस काढून कुत्र्या गिधाडांना खाऊ घातलं होतं. अरे 40 दिवस हाल केले तरी धर्म नाही सोडला. आणि शेवटी कवी पुटपुटला, अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. दोनों पैर कटे शंभू के, देह मार्ग से हटा नहीं. अरे हाथ काटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी मिटे नहीं. जीवा काटे खून बहाया, धर्म से सौदा किया नहीं. शिवाजी का ही बेटा था, गलत राह पे चला नहीं. अरे है दुनिया में ऐसा कोई जैसा शंभू राजा था. अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, शेर शिवा का छावा था. संभाजी राजांनी 42 दिवस हाल सहन केले, धर्म नाही सोडला, सदा समाधानाला प्राप्त झाले. माझ्या भगतसिंगांनी हाल 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 सहन केले, परंतु देशासाठी आपला जीव दिला. परंतु देश सेवा नाही सोडली. आणि जाता जाता माझे भगतसिंग सांगून जात आहेत, दिल दिया है